भाजप विरोधात प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी जोरदार टीका करत राजकीय वातावरण तापवलं आहे। त्यांनी भाजपवर सळकून टीका करत कार्यकर्त्यांवरील अन्यायाचा मुद्दा उपस्थित केलाय। बच्चू कडू म्हणाले, भाजपला जी मस्ती आली आहे ती आता कार्यकर्त्यांनाच ठेचायला लागली आहे। कोणत्याही पक्षातील कार्यकर्त्यांवर अन्याय होता कामा नये। निवडणुकीच्या वेळी कार्यकर्त्यांना बाजूला ठेवून पैसेवाले आणि दुसऱ्या पक्षातील लोकांना उमेदवारी दिली जाते। अमरावती जिल्ह्यात प्रताप अडसड सोडले तर एकही आमदार मूळ भाजपचा नाही। राज्यात आणि केंद्रात सत्ता असूनही स्थानिक कार्यकर्त्यांना निवडून आणण्याची ताकद तुमच्यात नाही का? भाजप नेतृत्वावर टीका करताना त्यांनी थेट सवाल उपस्थित केलाय। राज्यात आणि केंद्रात सत्ता असताना नगरसेवक निवडून आणता येत नसतील तरी कसली ताकद? उमेदवार उसने आणावे लागतात, ही लाजिरवाणी बाब आहे। बच्चू कडू यांच्या या वक्तव्यामुळे अमरावतीच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून भाजपमधील अंतर्गत नाराजी पुन्हा एकदा समोर आली आहे। भूमिका प्रत्येक कार्यकर्त्यानं घेणं गरजेचं आहे। सतरंजी उचलाले कार्यकर्ता राहील आणि मग निवडणूक आली का तुम्हाला पैसेवाले दिसणार, इतर पक्षाचे लोक दिसणार। तुम्ही एक सांगा का पुऱ्या अमरावती जिल्ह्यामध्ये एक अरुण अडसड म्हणजे प्रताप अडसड जर सोडले तर मूळ बीजेपीचा आमदार दाखवून बक्षीस मिळवा अशी अवस्था आहे। प्रवीण पोटे मूळ बीजेपीचे आहे, तुमचा तिवशा वरुडचा आमदार मूळ बीजेपीचा आहे, तुमचा आचरपूरचा आमदार मूळ बीजेपीचा आहे, तुमचा केवरराम काळे मूळ बीजेपीचा आहे, तुमचा तिवशाचा आमदार बीजेपीचा आहे नाहीच आहे। मग तुमच्या केंद्रात आणि राज्यात सत्ता आहे साले हो, तर तुम्हाला स्थानिक कार्यकर्त्यांना निवडून आणण्याची ताकद ठेवत नाही। म्हणजे सत्तेतून तुम्हाला कार्यकर्त्याला काय द्यायचं आहे? पुन्हा सतरंजा उचलाच्या आणि त्या काँग्रेसवाल्याच्या। म्हणजे अशा प्रकारच्या भूमिका भाजपा घेत आहे। मी सांगतोय ना का जी भाजपची जी मस्ती आली ना, ती मस्ती आता कार्यकर्त्यालाच ठेचायला लागली आहे। आणि ते कार्यकर्त्याला जेव्हा ठेचन ना, तेव्हा कार्यकर्ता भाजपाले अशा लोकांना नेत्याला ठेचल्याशिवाय राहणार नाही। ही वस्तुस्थिती आहे, हा अतिरेक आहे। तुम्ही सांगा ठीक आहे, विधानसभेपर्यंत ठीक आहे, पण तुम्ही साले हो तुमची एवढी ताकद नाही, मर्दांगी गेली कुठे रे तुमचे? का तुमची केंद्रात आणि राज्यात सत्ता असताना तुम्ही नगरसेवक निवडून आणत ना, उसने आणावं लागतं तुम्हाला उमेदवार? लाज वाटायला पाहिजे तुम्हाला। आणि ही कार्यकर्त्याची खरी अटी मी म्हटलंय महाराज आल्याबरोबर का हे बीजेपी अ आहे आणि बीजेपी ब ते आहे। स्वाभिमान अलग लढतं आणि बीजेपी अलग लढतं, बायको बीजेपीत लढते आणि नवरा स्वाभिमानचा झेंडा घेऊन लढत असेल तर कसं होणार आहे? मग सामान्य कार्यकर्त्यांना जाग आहे। तो कुंदन यादव आमच्या इथं अचिरपूरला ज्यानं फार मेहनत घेतली नवनीतजी राणासोबत निवडून आणण्यासाठी, माझ्यासोबत भांडला तो, त्याला त्या प्रभागात कुंदन यादव उभा राहिला, तिथं स्वाभिमानची सीट टाकली, कुंदन यादव पडला। म्हणजे स्वाभिमान वर्षित बीजेपी। ही चाललं काय? नाही एवढी लाचारी बीजेपीत आली का? एवढी लाचारी का आली ते समजायला पाहिजे। आणि म्हणून आम्ही अशा कार्यकर्त्यांसोबत राहू। आम्ही कार्यकर्त्याच्या सोबत असणारा आमची पार्टी आहे आणि तो कार्यकर्त्याला मजबूत करण्याचं काम आम्ही करू। धर्माच्या नावावर तुम्ही कार्यकर्ता वाहून घेतला, त्यांनी धर्माचे झेंडे हाती घेऊन मार अंगावर गुन्हे दाखल करून घेतले। जेव्हा झेंडा द्यायच्या हाती आला सत्तेचा, तेव्हा मात्र तुम्ही तो झेंडा दुसऱ्याच्या हाती देत असाल तर मी सांगतोय प्रभू रामचंद्राची शपथ आहे, तुम्हाला हे हजम होणार नाही। आप हरामी अगर करेंगे तो वहां के हरामी मधला जो राम आहे ना, तो तुमच्या छातीवर बसल, तो बसल्याशिवाय राहणार। ब्युरो रिपोर्ट, RCN न्यूज।